धावफलक 1 ने वाढते. संघाची धावसंख्या इथे बिनबाद 1. 3 चेंडूच्या समाप्तीअखेरीस संघाची धावसंख्या बिनबाद 1. दरम्यान माफ करा. दरम्यान धावसंख्या ती 3 चेंडूच्या समाप्तीअखेर बिनबाद 2. दरम्यान 1 धावसंख्येचा इशारा येतो पंचांकडून. चार चेंडूच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या ती बिनबाद 3. सामना 4 षटकांचा राहील. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. दरम्यान वैयक्तिक षटकातील 5वा चेंडू. दरम्यान उत्कृष्ट असा चेंडू जाते घोषित धावसंख्येत. संघाची धावसंख्या 1 ने वाढ. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 4. पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा चेंडू. अलंकार वैयक्तिक 2 धावसंख्येवर खेळत आहेत. राहुल वैयक्तिक 1 धावसंख्येवर खेळत आहे. दरम्यान उत्कृष्ट असं षटक म्हणावं लागेल ते नशिबाचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस संघाची धावसंख्या ती बिनबाद 4. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल तो नवनाथ. दरम्यान जुईनगर संघाची धावसंख्या ती बिनबाद 4. दरम्यान उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल तो नवनाथ यांचा. यष्टिरक्षकाला काही समजला नाही आणि चेंडू जातोय तो निर्धाव पद्धतीने. पण यष्टिरक्षक दरम्यान नवनाथ यांच्या वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन राहुल. उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल तो चेंडू जातोय मिडॉनच्या कडेने. या चेंडूवर 1 धावसंख्येवर समाधान मानावं लागेल ते राहुल व अलंकार यांना. व संघाच्या धावसंख्येत एक धावसंख्येने वाढ होते. संघाची धावसंख्या होती ती 5. ओ ताई जरा बाजूने व्हा. इजा झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नाही. दरम्यान उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल तो नवनाथ यांचा. लेग बाय पद्धतीने बाईच्या स्वरूपात 1 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 6. 1 षटक व 3 चेंडूच्या समाप्तीअखेरीस संघाची धावसंख्या ती 6. दरम्यान अजूनही नवनाथ त्यांच्या वैयक्तिक षटकातील 3 चेंडू शिल्लक. दरम्यान उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल तो चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात वाढ होते आणि संघाची धावसंख्या होती ती 7. बिनबाद 7. अजूनही या षटकातील 2 षटक व 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाळकी. पुन्हा एकदा नवनाथ आणि उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल तो नवनाथ यांचा. पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपात 1 धावसंख्येने वाढ होते ती संघाच्या धावसंख्येत आणि संघाची धावसंख्या होती ते 8. बिनबाद 8.
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील ते नवनाथ, तोंड येईल ते राहुल. राहुल वैतिक 2 धावसंख्येवर खेळत आहे आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. बघूया चेंडू सीमारेषेलगत आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते. क्षेत्ररक्षकाचं 2 धावसंख्येवर समाधान मानावं लागेल ते. राहुल व अलंकार यांना संघाची धावसंख्या दुहेरी अंकात 2 षटकाच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या येते बिनबाद 10. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येईल तो जगदीश. जगदीशांच्या षटकातील पहिला चेंडू तोंड देईल तो अलंकार आणि उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल तो जगदीशांचा. अलंकार यांना काही समजत नाही आणि चेंडू जातोय निर्धाव पद्धतीचा चेंडू. संघाची धावसंख्या रोखून धावसंख्या येते दुहेरी अंकात 10 बिनबाद 10. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक. दरम्यान उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल तो चेंडू आणि काय फलंदाजाला समजला नाही आणि 1 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या होती ती 11 बिनबाद 11. 14 चेंडूच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या येते बिनबाद 11. जगदीश यांच्या षटकातील तिसरा चेंडू तोंडेल तो राहुल आणि उत्कृष्ट असा ठरवलेला चेंडू आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाकडे आणि 1 धावसंख्या समाधान मानावं गेलं. दोन्ही फलंदाजांना संघाची धावसंख्या होती ती 12 बिनबाद 12. अजूनही जगदीशांच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. बघा कुठल्या पद्धतीने समाचार घेतात ते अलंकार व राहुल आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि पहिला चौकार या सामन्यातील. या चौकारावर संघाची धावसंख्या होती ती 16. चेंडू पुरवावा. दरम्यान संघाची धावसंख्या ती बिनबाद 16. काय पंच इशारा कळवा डिक्लेअर आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धावसंख्येने वाढ. संघाची धावसंख्या होती ती 17 बिनबाद 17. अजून या षटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. जगदीश तो अलंकार चेंडू टोलवलेला आहे. बघूया 1 धावसंख्येवर समाधान मानावं गेलं तर दोन्ही फलंदाजांना संघाची धावसंख्या होती ती 18 बिनगाडी बाद 18. आता शेवटचा आणि हाणामारीचं षटक. शेवटचा आणि हाणामारीचं षटक घेऊन येईल तो दीपक.
शेवटचा आणि हाणामारीचा षटक घेऊन आला तो दीपक, त्याला सामोरे जाईल तो राहुल. राहुल वैयक्तिक 4 धावसंख्येवर खेळत आहेत आणि उत्कृष्ट असा ठेवलेला चेंडू आणि 1 धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. तर राहुल वैयक्तिक पोचते 5 धावसंख्येवर, तर संघाची धावसंख्या होते ती 19. बिनगडी बाद 19 आणि उत्कृष्ट असा ठेवलेला चेंडू बघूया झेल होते का नाही. आणि चेंडू गुरु यांना काही दिसला नाही आणि बहुधा 1 बाउन्स चौकार. उत्कृष्ट असा फटका मानावा लागेल तो अलंकार यांचा. अलंकार हा व्यक्ती 13 या धावसंख्येवर पोहोचत आहे. तर संघाची धावसंख्या होती ती बिनगडी बाद 23. अजूनही या हाणामारीच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. दीपक तो राव अलंकार आणि उत्कृष्ट असा चेंडू म्हणाला लागेल. चेंडू याला अलंकार यांना काही समजलं नाही. अलंकार हा व्यक्ती 13 धावसंख्या काढून लेग बिफोर म्हणजेच बाद होऊन परततोय तो पॅव्हलियन मध्ये आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातो तो मनोज. जुईनगर संघाला पहिला हादरा बसतोय तो अलंकार यांच्या रूपाने. अजूनही हाणामारीच्या षटकातील शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या ती 23. माफ करा 23. 1 गडी बाद 23. उत्कृष्ट असा फटका म्हणावा लागेल तो मनोज यांचा. मनोज हा वैयक्तिक 1 धावसंख्येने आपला खाता उघडतो व संघाची धावसंख्या नेते तो 24 या अंकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पहिल्या डावातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि उत्कृष्ट असा फटका मानावा लागेल तो राहुल यांचा आणि 1 धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. दोन्ही फलंदाज संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 25. अजूनही या हाणामारीच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल तो दीपक याचा आणि संघाची धावसंख्या ती 25 आणि 26 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय ते सारसोले संघासमोर.
दरम्यान सारसोले संघाकडून सलामीची जोडी मैदानात गुरुनाथ व मनोज. गोलंदाज जुनगर संघाकडून सलामीचा षटक घेऊन तो नितेश. त्याला समोर जाईल तो गुरुनाथ. दरम्यान 26 धावसंख्येचं आव्हान आहे ते सारसोले संघासमोर. दरम्यान उत्कृष्ट असा टटावलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषे पार आणि पहिल्याच चेंडूवर श्री गणेश होते तो सारसोले संघाचा 4 या धावसंख्येनं. संघाची धावसंख्या होती ती गुरुनाथ यांची वैयक्तिक धावसंख्या होती 4 व संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 4. दरम्यान उत्कृष्ट चेंडू बनावा लागेल तो नितेशांचा निर्धाव धावसंख्या रोखून धावसंख्या होते ती 2 चेंडूच्या समाप्तीखेरीज बिनबाद 4. दरम्यान उत्कृष्ट असा ठरवलेला चेंडू आणि चेंडू जाते 1 बाउन्स चौकार. दरम्यान 3 चेंडूच्या समाप्तीखेरीज सासवडी 30+ संघाची धावसंख्या येते बिनगडी बाद 8. दरम्यान 26 धावसंख्येचं लक्ष आहे ते 24 चेंडू आणि 26 धावसंख्येचं लक्ष होतं ते सासवले संघासमोर. आता मात्र 21 चेंडू 18 धावसंख्येची गरज. दरम्यान चौथा चेंडू घेऊन येईल तो नितेश आणि सामोरे जाईल तो गुरुनाथ. दरम्यान उत्कृष्ट असं चेंडू बनवलं गेलं पण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बनावलं गेलं ते क्षेत्ररक्षणाजवळ धावसंख्येने एक धावसंख्येने वाढ. गुरुनाथ यांची वैयक्तिक धावसंख्या होती ती 9 व संघाची धावसंख्या होती ती बिनगाडी बाद 9. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सामोरं जाईल तो नवीन फलंदाज मनोज. मनोज याला आपलं वैयक्तिक खातं उघडायचं आहे. बघूया कशा पद्धतीनं खातं उघडतोय मनोज. दरम्यान उत्कृष्ट असा चेंडू म्हणायला लागेल. चेंडू मनोज यांना काही समजला नाही. चेंडू आणि चेंडू फलीचा काही संबंध नाही. चेंडू एक्स्ट्राकडे निर्धाव असा चेंडू धावसंख्या रोखून धावसंख्या ती बिनगडी बाद 9. दरम्यान पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. दरम्यान उत्कृष्ट असा फटका म्हणावा लागेल. चेंडू जातो सीमारेषे पार आणि हा षटकारानं खातं उघडतो तो मनोज. मनोजची वैयक्तिक धावसंख्या 6 व संघाची धावसंख्या होती ती 15 बिनगडी बाद 15. आता मात्र 18 चेंडू व 11 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 11. आता मात्र 18 चेंडू व 11 धावसंख्येची गरज. धावसंख्या ती 15. दरम्यान पंचांचा इशारा होतो नकारात्मक चेंडूचा अवंतर धावसंख्येत वाढ. अवंतर धावसंख्या 1 व संघाची धावसंख्या होते 16. दुसरे षटक घेऊन येतो तो वैभव. दरम्यान उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल. चेंडू आणि चेंडू फलीचा काही संबंध नाही. गुरुदाने त्याला समजला नाही. चेंडू एक्स्ट्रा निर्धाव असा चेंडू धावसंख्या रोखून धावसंख्या येते 16. आता मात्र 17 चेंडू 10 धावसंख्येची गरज. दरम्यान उत्कृष्ट असा फटका म्हणावा लागेल आणि चेंडू जाते सीमारेषे पार. पंचांचा इशारा होतो षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते 21 22. आता मात्र 16 चेंडू 4 धावसंख्येची गरज.
आता मात्र 16 चेंडू 4 धावसंख्येची गरज. दरम्यान पंचांचा इशारा तर नकारात्मक चेंडूचा अवंत धावसंख्येत वाढ. अवंत धावसंख्या होती ती 2 व संघाची धावसंख्या होती ती 23. आता मात्र 16 चेंडू व 3 धावसंख्येची गरज. सासवडे 30+ एकादशीसाठी. उत्कृष्ट असा टाळलेला चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषे पार आणि सासवडे संघाचं अभिनंदन, त्याने हा सामना जिंकला. दरम्यान तुर्भे संघाचा कर्णधार व सासवड संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा नाणेफेकीसाठी